जळगाव शहरात विकास कामांसाठी दिलेल्या निधीवरून भाजपा आमदार व भाजपचे पदाधिकारी यांच्या अंतर्गत कलह असल्याचं समोर आलं आहे। विकास कामांबद्दल भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी स्वतंत्र फलक लावले। मात्र विकास कामांसाठी निधी पाठपुरावा हा आमदारांनी नव्हे तर मंत्री गिरीश महाजन यांनी केला। त्यामुळे आमदारांच्या फलकाच्या बाजूला भाजपचेच माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केल्याबाबतचा स्वतंत्र फलक लावल्याने जळगाव चर्चेचा विषय बनला आहे। राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या निधीतून शहरात रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली। या विकास निधीवरून भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। आमदार सुरेश भोळे व माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी स्वतंत्ररित्या शहरात फलक लावले आहेत। आमदार भोळे यांनी 2 दिवसांपूर्वीच काव्यरत्नावली चौकात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ केला व तेथे भला मोठा फलक लावला। त्यावरून खऱ्या अर्थाने श्रेयवादाला सुरुवात झाली। त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोनवणे यांनी शहरभर फलक लावून या कामांसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी निधी दिल्याचे दर्शवून त्यांचे आभार मानले आहेत। विकास कामांसाठी निधी हा आमदारांनी तर मंत्री गिरीश महाजन यांनी दिला, अश्विन सोनवणे यांनी स्पष्ट केला आहे। तर दुसरीकडे या विषयावर बोलण्यास मात्र भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी नकार देत प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत। गेल्या 8 ते 10 वर्षांपासून माझ्या प्रभागांमध्ये विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून आमदार सुरेश भोळे यांच्याकडे पाठपुरावा करत आहे। मात्र आमच्याच पक्षाच्या असतानाही त्यांनी एवढ्या वर्षात कुठलाही निधी दिला नाही। त्यामुळेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विकास कामांबाबत पाठपुरावा केला। अखेर त्यांनीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जळगाव शहराला निधी मिळवून दिला व त्याच निधीतून ही कामं सुरू आहेत। हा निधी आमदारांनी दिलेला नाही किंवा हा निधी आमदारांचा नाही तर मंत्री गिरीश महाजन यांच्याच पाठपुराव्यातून मिळाल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या धन्यवादचे बॅनर लावल्याचं अश्विन सोनवणे यांनी स्पष्ट केलं आहे। 6-8 महिन्यापूर्वी माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांनी सर्व नगरसेवकांची एक बैठक घेतली होती। त्या बैठकीत मी सर्व नगरसेवकांच्या वतीने शहरातील रस्त्यांविषयी, आमच्या प्रभागातील रस्त्यांविषयी व्यथा मांडली होती, समस्या मांडलेली होती। शहरातील जनता असेल, प्रभागातील जनता असेल, नाराजी असेल, त्यावेळी मी तिथे नमूद केलेलं होतं। त्या अनुषंगाने त्यावेळेला माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी आम्हाला प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येक प्रभागात 2 ते 3 कोटीचा निधी मंजूर करू असे आश्वासन दिले आणि लागलीच आमच्या समोरच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना संपर्क साधून त्यांच्याजवळ सर्व विषय सांगितला, शहरातील रस्त्यांविषयी विषय मांडला आणि त्यावेळेला फडणवीस साहेबांकडे अर्थ खातं असल्यामुळे त्याचवेळी त्यांनी तिथूनच फोनवरूनच सांगितलं की बुवा मी जळगाव शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना 100 कोटीचा निधी देत आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्या रस्त्यांचे एस्टिमेट तयार करा आणि लवकर ते माझ्याकडे पाठवा। त्या अनुषंगाने माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांनी अधीक्षक अभियंता PP सोनवणे यांना फोन करून शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नगरसेवकांना संपर्क साधून तिथल्या रस्त्यांचे एस्टिमेट बनवायचे आदेश दिले होते आणि त्या अनुषंगाने आम्हाला माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांच्यामुळेच 100 कोटीचा निधी मिळाल्यामुळे मी संपूर्ण जळगाव शहरात धन्यवाद गिरीभाऊंचे आभार मानलेले आणि त्यात काही गैर नाही आहे। भाऊ, आता तुमच्याच पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की या निधीसाठी मी पाठपुरावा केला आणि त्यांनी सुद्धा ते बॅनर लावलेले आहेत शहरात की माझ्या पाठपुराव्यातून या निधी मिळाला। असं मला माहिती की हा जो निधी आहे 100% आणि खात्रीने सांगेल आणि सत्यतेने सांगेल, हा जो निधी आहे आम्हाला माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांच्यामुळेच मिळालेला आहे। कारण त्या बैठकीमध्ये हा सर्व विषय झाला होता, आमच्यासमोरच 100 कोटीचा विषय मंजूर झालेला होता। त्याच्यामुळे त्यात तर कोणी श्रेय घेऊ नये असं मला वाटतं। आमदारांनी भाऊ तुम्हाला निधी दिला नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तुम्ही आमदारांकडे पाठपुरावा केला? जवळजवळ मी 8 ते 9 वर्षापासून माझ्या प्रभागातील काही कॉलन्यांसाठी मान्य आमदारांना निधी मागणी करतो आहे, पण मला अजूनपर्यंत त्या प्रभागातील रस्त्यांसाठी निधी मिळालेला नाही। मला फक्त माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांनी जे नगरसेवकांना 2-2 कोटीचा निधी मंजूर केला आहे असे आम्हाला त्या प्रभागामध्ये माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांच्या माध्यमातून निधी मिळालेला आहे। तुमच्याच पक्षातले जवळचे आणि पक्षातले आहे ना, आम्ही काय नाही म्हणतो, पण आम्ही मागणी केलेली अजूनपर्यंत मला मिळालेला नाही निधी। ज्या कॉलन्यांसाठी मी मागणी केलेली त्या कॉलन्यांसाठी निधी अजूनही मला मिळालेला नाही आहे। काही दिवसापूर्वी त्या कॉलन्यातील नागरिकांनीही आपण वृत्तपत्र वाचलं असेल, त्या नागरिकांनीही आंदोलनाची दिलेलं होतं की आम्ही आंदोलन करू आणि त्या अनुषंगाने त्यांनी सगळ्या वृत्तपत्रांना निवेदनही दिलेलं होतं। भाजपचे आमदार व उपमहापौर अश्विन सोनवणे यांच्या अंतर्गत कलहात
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनीही उडी घेतली आहे. भाजपचे उपमहापौर यांनी विकास कामांबाबतच्या लावलेल्या फलकावर शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा फोटोच नसल्याने जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला एक गोष्ट कळत नाही आहे की राजूमामा भोळे हे जळगाव शहराचे आमदार आहेत. 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात आणि उपमहापौर जे अश्विन सोनवणे आहे यांच्यामध्ये कशासाठी श्रेयवाद पाहिजे मला कळत नाही आहे. विकास कामासाठी कायमस्वरूपी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केला आणि म्हणून त्यांच्या शब्दाला मान देऊन मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी 100 कोटी रुपयाचा निधी जळगाव शहरासाठी दिला. जर बॅनरच लावायचे होते तर तिथं जे काही युती सरकारचे नेते होते, जे काही जिल्ह्याचे नेते होते, त्यांचे फोटो त्याच्यावर घेतले पाहिजे होते. गुलाबराव पाटील साहेबांचा फोटो त्याच्यावर घेतला पाहिजे होता. फक्त गिरीश भाऊच का आम्हाला एक कळत नाही. गिरीश भाऊ नांदेडचे पालकमंत्री आहे, ग्रामविकास खातं त्यांच्याकडे. ठीक आहे, आपले नेते आहेत, सगळ्या काही गोष्टी आहे, पण कुठेतरी जळगाव जिल्ह्याचे जे नेते आहेत, जे पालकमंत्री आहेत, त्यांचा फोटो बॅनरवर त्यांनी घेतला पाहिजे होता. आणि म्हणून माझी विनंती आमदार महोदयाला आणि माझी उपमहापौरांना असेल की बाबा आपण असं श्रेयवाद न करता त्या ठिकाणी ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला त्यांचे फोटो आपण घ्या आणि कुठेतरी ह्या विकास कामांच्या बाबतीमध्ये आपण पॉझिटिव्हली त्या ठिकाणी मांडणी करा. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनाही भाजपचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी जोरदार उत्तर देत टोला लगावला आहे. त्यांचं असं आहे की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. त्यांच्या पालकमंत्र्यांनी भाजपच्या एकही नगरसेवकांना निधी दिलेला नाही आहे. आता शेवटी जाता जाता आम्हाला कुठे 30-30 लाखाचा निधी मिळाला, तोही आम्ही सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन ठराव केला, त्यावेळेला आम्हाला 30-30 लाखाचा निधी मिळाला आहे. पण आजपर्यंत आम्हाला निधी मिळालेला नाही आहे. शिंदे गटाचे जे नगरसेवक आहेत त्यांना फक्त निधी मिळालेला आहे आणि यामुळेच आम्हाला आमचे जे नामदार गिरीभाऊ महाजन आहे यांनी आमच्या भाजपच्या नगरसेवकांना हा 100 कोटीचा निधी मंजूर करून दिला होता. मग भाऊ हा दुटप्पेपणा आहे का? याच्यामुळेच तुम्ही फक्त गिरीश भाऊंचेच आभार मानलेत का, पालकमंत्र्यांचे नाही? हां, जे सत्य ते सत्य. ज्या माणसाने आम्हाला निधी दिला आम्ही त्यांचाच आभार मानू ना. ज्या माणसाने आमची कळवळ जाणली, आमच्या समस्या जाणून घेऊन आम्हाला जो निधी दिला त्याच माणसाचा आम्ही आभार मानू. आणि त्यात काय गैर आहे? ज्यांनी निधी दिला त्यांचा आभार मानायला काय प्रॉब्लेम आहे? जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील त्यांच्याच माध्यमातून निधी दिला जातो असं म्हटलं आहे. गिरीश महाजनांनी पाठपुरावा केला असला तरी हा निधी गुलाबराव पाटलांनी दिला असं नाही, या निधीमध्ये त्यांचा काही संबंध नाही. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे अर्थ खातं होतं, त्या अर्थ खात्यातूनच 100 कोटीची तरतूद करून घेतलेली होती. याच्यामध्ये श्रेय जे आहे आमचं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय नामदार गिरीभाऊ महाजन या दोघींनाच मी श्रेय देईल आणि त्यांचेच आभार मानेल. तुमचं मत आहे किंवा त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे? हो, चुकीचं आहे. काय सांगा? त्यांचे जे स्टेटमेंट दिलं ते चुकीचं आहे. पालकमंत्र्यांचा निधी नाही आम्हाला मिळालेला. आम्हाला कोणाकडूनच निधी मिळत नव्हता, म्हणून ती व्यथा आम्ही शेवटी मान्य नामदार गिरीभाऊ महाजन यांच्याकडे मांडली. त्या मीटिंग मध्ये मांडल्यामुळे मग तिथूनच गिरीभाऊंनी सर्व रचना राबवली. भाजपचे आमदार व माजी उपमहापौर या दोघांच्या स्वतंत्र फलकामुळे भाजप पक्षात अंतर्गत कलह असल्याचे समोर आलं आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप एक मित्र पक्ष जोडत असताना शहरात मात्र पक्षांमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून येऊ लागली आहे. त्यामुळे सध्या तरी जळगाव शहरात भाजपामध्येच 2 गट झाले असल्याची चर्चा आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर भाजपच्या या गटबाजीचं मोठं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे याच विषयावरून जळगावात स्थानिक पातळीवर भाजप व त्यांचा मित्रपक्ष असलेला शिवसेना शिंदे गट यांच्यातही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. सुवर्णा पाटील, साई 9 मराठी न्यूज, जळगाव.